जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वर्कआउटच्या क्वांटिटीवर भर न देता वर्कआउटच्या क्वालिटीवर भर द्या. या दोन्हीमधला डिफरन्स आपण समजून घेऊया. क्वांटिटी वर्कआउट म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही नवीन नवीन जिम चालू केलेली असतात त्यावेळेला फुल मोटिवेशनमध्ये तुम्हाला सगळ्या मशीन्स ट्राय करायच्या असतात आणि अशामुळे तुम्ही 8 ते 10 व्हेरिएशन्स एका मसलचे घेता आणि यामुळे होतं काय की तुम्ही मसल बिल्डिंग राहिली बाजूला तुमची, पण तुमचा जॉईंट पेन, त्यानंतर तुमचा मसल स्पाझम यासारखे इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं तुम्ही पण नंतर तुमच्या बॉडीला समजून घेतलं पाहिजे की तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते वर्कआउटला, तुम्हाला मसल पेन किती दिवस राहतोय, तुमची रिकव्हरी कशी आहे, त्यानंतर तुमचं न्यूट्रिशन कसं आहे आणि यानंतर या गोष्टींना ट्रॅक केल्यानंतर तुम्ही तुमचा वर्कआउट प्लॅन त्याप्रमाणे डिझाईन केला पाहिजे आणि यासाठी तुम्ही तुमच्या जिममधल्या ट्रेनरचा सल्ला घेऊ शकता. क्वालिटी वर्कआउट करणं म्हणजे काय, तर मित्रांनो समजा तुम्ही बॅक आणि बायसेपचा वर्कआउट करायला तर तुम्हाला बॅकच्या वर्कआउटमध्ये असं वेट चूज केलं पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही 10 ते 12 रिपिटेशन्समध्ये किंवा 12 ते 14 रिपिटेशन्समध्ये मसलला चांगल्या प्रकारे स्टिम्युलेट करायला आहे आणि मसलला फेल्युअरपर्यंत नेला आहे. असं वेट तुम्हाला स्मार्टली चूज करायचं आणि यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स घ्यायचे 3 ते 4 व्हेरिएशन्स इनफ आहे आणि तुम्ही प्रत्येक व्हेरिएशनचे 3 किंवा 4 सेटपर्यंत जाऊ शकता. तसंच बायसेपचा वर्कआउट करताना तुम्हाला 2 किंवा 3 व्हेरिएशन्स ट्राय करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 सेट्सपर्यंत जायचं आहे आणि असं वेट चूज करायचं इथं सुद्धा की तुम्हाला तिथं 12 ते 14 रिपिटेशन जातील, फेल्युअरपर्यंत नाही जाय मसलला आणि स्टिम्युलेट करता यायला पाहिजे चांगलं. ही जी पद्धत असते वर्कआउटची ही मसल बिल्डिंगला खूप चांगली असते. त्यामुळं तुम्ही या पद्धतीचा जर वापर केला स्मार्टली तर तुमचा मसल बिल्डिंग चांगल्या प्रकारे होतो, इंजुरी फ्री होतो. त्यामुळे तुम्ही हे असं स्मार्टली वर्क केलं पाहिजे जिममध्ये. त्यासाठी तुम्ही तुमच्या जिममधल्या ट्रेनरचा सल्ला घेऊ शकता.